विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र घटक क्रमांक 1 आपल्या संविधानाची ओळख या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या भारत देशाचे जे संविधान आहे या संविधानाबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाठाला आपण सुरुवात करूया. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षीमध्ये नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण नियमाच्या आवश्यकतेविषयी बरेच मुद्दे समजावून घेतलेले आहेत. कुटुंब, शाळा, आपले गाव किंवा शहर यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून आपण संकेत व नियम पाळतो. कुटुंबात नियम नसतात, परंतु कुटुंबातील सदस्यांनी कसे वागावे याविषयी काही संकेत असतात. उदाहरणार्थ, बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुणे, सकाळी लवकर उठणे किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर सन्मान करणे हे संकेत आपल्या कुटुंबामध्ये सुरुवातीपासूनच दिलेले असतात. तसेच शाळा, गावांचा किंवा शहरांचा कारभारही नियमानुसारच चालतो. शाळामध्ये गणवेश असेल, अभ्यास असेल किंवा शिस्त असेल याबाबत काही नियम दिलेले असतात. तसेच गावचा राज्यकारभार सुरळीतपणे चालण्यासाठी सुद्धा गावचे सुद्धा काही नियम तयार केलेले असतात. तसेच एखादी क्रीडा स्पर्धा असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळे खेळ असतात. प्रत्येक खेळाचे नियम हे आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. याचप्रमाणे आपला देशाचा कारभारही नियमानुसारच चालतो. कुटुंब, शाळा, गाव, शहर या ठिकाणचे नियम हे मर्यादित स्वरूपाचे असतात, कारण ही ठिकाणे लहान लहान येतात आणि या ठिकाणचे नियम सुद्धा मर्यादित स्वरूपाचेच असतात. पण आपला भारत देश हा खूप मोठा आहे. आपल्या भारत देशामध्ये 28 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या कारभारासंबंधीचे नियम हे व्यापक स्वरूपाचे आहेत. आपल्या देशाच्या कारभारासंबंधीचे नियम आणि ह्या तरतुदी मात्र व्यापक स्वरूपाच्या केलेल्या आहेत. याविषयीच आपण आज माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण संविधान म्हणजे काय या संविधानाचा अर्थ समजावून घेऊया. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. म्हणजे आपल्या देशाचा कारभार कसा केला पाहिजे याच्याबद्दल काही नियम हे एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत किंवा नमूद केलेले आहेत त्या ग्रंथाला संविधान असे म्हटले जाते. याचाच अर्थ असा की संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभार संबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. म्हणजे यामध्ये नियम हे लिहून ठेवलेले असतात म्हणून याला लिखित दस्तऐवज असे म्हटलेले आहे. जनतेकडून निवडून दिलेल्या प्रतिनिधीमधूनच सरकार अस्तित्वात येते. जनता आपल्यामधून प्रतिनिधी मतदान या प्रक्रियेद्वारे निवडून देत असतात आणि हे निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत ते एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. म्हणजेच जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधीमधूनच सरकार अस्तित्वात येते आणि हे निवडून दिलेले जे सरकार आहे हे सरकारला संविधानानुसारच राज्यकारभार करावा लागतो. म्हणजे आपल्या संविधानामध्ये जे नियम लिहून दिलेले आहेत या नियमानुसारच हा आपल्या देशाचा राज्यकारभार त्यांना पाहावा लागतो. संविधानास विसंगत असणारे शासनाचे कायदे रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायमंडळाला असतो. संविधानामध्ये जे कायदे तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये विसंगती दिसून आल्यास ते कायदे रद्द ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायमंडळाला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा किंवा शासन पद्धती नमूद केलेली आहे हे आपण खालील तक्त्याच्या मार्फत थोडक्यात पाहूया. भारतीय शासन व्यवस्था याच्या 3 शाखा आहेत: कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. कायदेमंडळ याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. यांचे काम काय आहे तर कायद्यांची निर्मिती करणे. तसेच कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळामध्ये पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. यांचे कार्य काय आहे तर कायद्यांची अंमलबजावणी करणे. आणि या ठिकाणी न्यायमंडळ हे स्वतंत्र खाते आहे. याच्यामध्ये
न्यायालयाचा समावेश होतो. न्यायालयाचं न्यायमंडळाचे काम काय आहे, तर न्याय देणे हे त्यांचं कार्य असते. यानंतर आपण पाहणार आहोत संविधानाच्या तरतुदी. संविधानामध्ये कोणत्या तरतुदी केल्या जातात याविषयी आपण माहिती पाहूया. संविधानात देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश असतो. या अनेक विविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. संविधानामध्ये जे देशाचा कारभार कसा केला जावा याच्याबद्दल माहिती दिली जाते किंवा अनेक बाबीचा समावेश यामध्ये केला जातो, यालाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. मग त्या बाबी कोणत्या येतात? नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक व शासन संस्था यांच्यातील संबंध, निवडणुका, राज्याचे अधिकार क्षेत्र इत्यादी बाबीविषयी संविधानात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता नागरिकत्व म्हणजे काय, तर जी भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मलेली आहे अशी व्यक्ती किंवा जिच्या माता पित्यापैकी कोणीही एका भारताच्या राज्य क्षेत्रात जन्मले आहे अशी व्यक्ती किंवा 5 वर्षे इतका काळ भारताच्या राज्य क्षेत्रात निवास केलेले असणारी अशी व्यक्ती याला भारताचं नागरिकत्व दिलं जातं. नागरिकांचे हक्क म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी विषयीच्या बाबी या संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. नागरिक व शासन संस्था, जनता आणि जी शासन संस्था आहे म्हणजे सरकार आहे यांच्यामधील संबंध कसे असावेत याच्याबद्दल सुद्धा तरतुदी या संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत. निवडणुका अगदी ग्रामपंचायतीपासून ते राष्ट्रपती पदापर्यंतच्या निवडणुका किती वर्षांनी घेतल्या जाव्यात त्यामध्ये काही नियम लिहून ठेवलेले आहेत. हे सुद्धा संविधानामध्ये तरतुदीमध्ये आढळून येतात. राज्याचे अधिकार क्षेत्र, प्रत्येक राज्याच्या सीमा कुठपर्यंत येते याच्या सुद्धा तरतुदी संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडे कोणकोणते अधिकार आहेत हे सुद्धा त्यांच्या संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहेत. इत्यादी विषयीची माहिती आपल्याला संविधानाच्या तरतुदीमध्ये दिसून येते. संविधानातील या तरतुदीनुसारच हा देशाचा राज्यकारभार चालत असतो. यानंतर आपण पाहणार आहोत देश परत्वे भिन्न भिन्न संविधान. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देशामध्ये भिन्न भिन्न असे संविधान आपल्याला आढळून येईल. काही ठिकाणी लिखित संविधान आढळून येईल तर काही ठिकाणी अलिखित संविधान आढळून येईल. याबाबत आता आपण माहिती पाहूया. संविधानानुसार राज्यकारभार हे तत्व जगातील बहुतांश राष्ट्रांनी मान्य केलेले आहे. म्हणजे संविधानानुसार देशाचा राज्यकारभार करणे हे तत्व जगातील बऱ्याच राष्ट्रांनी मान्य केलेले आहे. त्यापैकी ब्रिटन असेल, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, जपान आहे, दक्षिण आफ्रिका असेल, रशिया असेल, हे महत्वाचे राष्ट्र आहेत. यांनी सुद्धा संविधानानुसार राज्यकारभार हे तत्व मान्य केलेलं आहे. प्रत्येक देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, समाजरचना भिन्न भिन्न असतात. प्रत्येक देशाचा इतिहास हा वेगवेगळा असतो. तेथे घडलेल्या घटना सर्व राष्ट्रात घडल्या असतील असे नसते. प्रत्येक देशामधील संस्कृती, त्या ठिकाणचे असणारे सण असतील, महोत्सव असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. प्रत्येक ठिकाणच्या रूढी असतील, परंपरा असतील, या सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात दिसून येतील. त्या ठिकाणी असणाऱ्या समाजामधील ज्या रचना आहेत त्या सुद्धा आपल्याला भिन्न भिन्न स्वरूपात आढळून येतात. म्हणजेच प्रत्येक देशाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, समाजरचना भिन्न भिन्न स्वरूपाच्या आढळून येतात. त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्राच्या गरजा व उद्दिष्टे भिन्न भिन्न असतात. म्हणूनच देश परत्वे संविधानाचे स्वरूपे वेगवेगळे असते. उदाहरणार्थ, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशामधील कृषी व्यवस्थेला चालना दिली जाते. त्यामुळे भारताचे उद्दिष्ट सुद्धा कृषी व्यवसायाला आधारितच असतीलच. तसेच अमेरिका हा उद्योग व्यवसाय करणारा राष्ट्र आहे. त्या ठिकाणचे सरकार हे उद्योगाला चालना देणारे सरकार असेल. त्या ठिकाणचे उद्दिष्ट सुद्धा उद्योगासंबंधितच असतील. म्हणजेच प्रत्येक राष्ट्राच्या गरजा आणि उद्दिष्टे भिन्न भिन्न आहेत. म्हणून देशाचे संविधानाचे स्वरूप सुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसून येईल.
अमेरिका आणि इंग्लंड यांची संविधाने याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. 1789 साली अंमलात आलेल्या अमेरिकेच्या संविधानात 7 कलमांचा समावेश आहे. अमेरिकेचे संविधान हे इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. ते लिखित स्वरूपाचे संविधान आहे. या संविधानामध्ये केवळ 7च कलमांचा समावेश आहे. परंतु 225 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असूनही त्यांच्या संविधानानुसारच आजही अमेरिकेचा राज्यकारभार चालवला जातो. हे त्यांच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. यानंतर 1215 साली संमत झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. इंग्लंडचे संविधान हे अलिखित असून तेथील राज्यकारभाराचे नियम हे संकेत, रूढी, परंपरा या स्वरूपात आढळतात. इंग्लंड या देशाला अनेक शतकांचा इतिहास आहे. राज्यकारभाराविषयीचे नियम या देशात संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात. तरी पण त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. काही लिखित नियमांचा समावेश असला तरी इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित स्वरूपाचे आहे. म्हणजे या ठिकाणी आपण 2 संविधान पाहिले, एक अमेरिकाचे आणि दुसरे इंग्लंडचे. अमेरिकेचे संविधान हे लिखित स्वरूपातील आहे, तर इंग्लंडचे संविधान हे अलिखित स्वरूपातील आहे. यानंतर आपण पाहणार आहोत संविधानाची आवश्यकता. संविधानात नमूद केलेल्या तरतुदीनुसार किंवा नियमानुसार राज्यकारभार करण्याचे अनेक फायदे असतात. ते फायदे आता आपण पाहूया. पहिला आहे, शासनाला नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागत असल्याने सत्तेचा दुरुपयोग होत नाही. शासनाला नियमाच्या चौकटीतच राहूनच राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मिळालेल्या अधिकाराचा किंवा सत्तेचा दुरुपयोग होण्याची शक्यता या ठिकाणी कमी असते. यानंतर नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतात. शासनाला ते हिरावून घेता येत नाहीत. संविधानात नागरिकांचे हक्क, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, शिक्षण, आरोग्य या संबंधीचे हक्क संविधानामध्ये दिलेले आहेत. हे नागरिकांचे हक्क व त्यांच्या स्वातंत्र्याचा उल्लेख या संविधानामध्ये असतो. शासनाला ते हक्क हिरावून घेता येत नाहीत. म्हणून नागरिकांचे हक्क व स्वातंत्र्य सुरक्षित राहते. यानंतर कायद्याचे राज्य प्रस्थापित होत असल्याने मनमानी कारभार करता येत नाही. संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करणे म्हणजे कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासारखेच आहे. कारण त्यात सत्तेच्या गैरवापराला किंवा मनमानी कारभाराला वाव दिला जात नाही. यानंतर पुढे सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांचा सहभाग वाढतो. त्यामुळे लोकशाही मजबूत होते. संविधानानुसार राज्यकारभार होत असल्याचे पाहून सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास वाढू लागतो. त्यातूनच ते सहभागाला उत्सुक होतात. सामान्य माणसाच्या या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिकच मजबूत होत जाते. त्यानंतर पुढचा आहे जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन या गोष्टींना पूरक वातावरण निर्माण होते. म्हणजेच संविधान त्या त्या देशासमोर काही राजकीय आदर्श ठेवते. त्या दिशेने वाटचाल करण्याचे बंधनही त्या राष्ट्रावर असते. त्यातूनच जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असते. त्यानंतर पुढचा आहे संविधानात कर्तव्याचा उल्लेख असल्याने नागरिकांची जबाबदारीही निश्चित होते. नागरिकांच्या कर्तव्याचा उल्लेख संविधानात असल्यामुळे नागरिकांना आपली जबाबदारी सुद्धा काय आहे हे त्या ठिकाणी निश्चित होत असते. यानंतर आपण पाहणार आहोत राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. देशाच्या राज्यकारभारात कोणत्या बाबी सामावल्या असतात हे आपण थोडक्यात पाहूया. परकीय आक्रमणापासून देशाचे व जनतेचे संरक्षण. देशाच्या सीमारक्षणाचे संरक्षण करणे ही महत्वाची बाब
राज्यकारभारामध्ये समाविष्ट आहे की आपल्या देशाच्या सीमा कुठपर्यंत आहेत, अन्य परकीय राष्ट्राने आपल्या देशावर आक्रमण करू नये म्हणून परकीय आक्रमणापासून आपल्या देशाचे आणि देशातील जनतेचे संरक्षण करणे महत्वाचे असते. तसेच परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे इथपासून ते दारिद्र्य निर्मूलन करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला रोजगार निर्मिती आवश्यक आहे. रोजगार निर्मिती करायची असेल तर त्यासाठी आपल्याला शिक्षण हवे आहे. तसेच आरोग्य सेवा सुद्धा आपल्याला महत्वाची आहे. तसेच उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे हे सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. समाजामध्ये असणारे जे दुर्बल घटक आहेत, उदाहरणार्थ अनुसूचित जाती जमातीतील लोक असतील, अल्पसंख्याक लोक असतील किंवा भटक्या विमुक्त जातीतील लोक असतील, यांना संरक्षण देणे, महिला असतील, बालके असतील किंवा आदिवासी लोक असतील यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना इत्यादी अनेक विषयाबाबत शासनाला कायदे करावे लागतात. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे समाजात योग्य ते बदल घडवून आणावे लागत असतात. थोडक्यात सांगायचे झाल्यास आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबी संबंधीचे निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण संविधान म्हणजे काय, त्याचा अर्थ पाहिला, संविधानातील तरतुदी याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी येतात याची सुद्धा माहिती पाहिलेली आहे. संविधानाची आवश्यकता का आहे याची सुद्धा माहिती पाहिलेली आहे. आणि राज्यकारभार म्हणजे काय असतो, राज्यकारभारमध्ये कोणत्या बाबी समाविष्ट करतात याची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संविधानाचा अर्थ व त्याची आवश्यकता समजून घेतल्यानंतर आपण भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली याची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.